नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. सांगली जिल्ह्यातील महिला सबलीकरणासाठी एक नवीन प्रयोग केला जातोय. यातून 50 शाळांमधील 36,000 मुलींना दर आठवड्याला 1 तास शनिवारी कराटे आणि जुडोचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यातील पहिला येलो बेल्ट 15,000 मुलींना आज देण्यात आला आहे. त्यांच्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे शुल्क द्यावं लागेल ते शासन देणार आहे. त्याचबरोबर जून महिन्यापासून प्रत्येक शाळेमध्ये स्वयंसंरक्षणासाठी लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा देखील चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या 5 लाख मुलींना कॉलेजची फी नाही, हॉस्टेलची फी नाही, या व्यतिरिक्त दर महिना 2,000 रुपये कमवा आणि शिका या योजनेतनं देणार असल्याचीही घोषणा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगलीतील मुली आणि महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत कराटे प्रशिक्षण झालेल्या मुलींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्र वाटप या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे हे या ठिकाणी उपस्थित होते. महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमामध्ये कन्या सबलीकरण उपक्रमाअंतर्गत मुलींचं मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पाहून मला माझ्या मुलींची आठवण झाली. मलाही 2 मुली आहेत आणि मुलींचं कराटे प्रशिक्षण पाहून माझं म्हातारपण सुखरूप जाईल असं खासदार विशाल पाटील यांनी म्हणताच कार्यक्रमामध्ये एक मोठा हशा पिकला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे कॉलेजमधील आणि शाळेतील मुलींना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत 2,000 रुपये मिळणार आहेत. तर मग मित्रांनो, शासनाच्या या निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.